मंडळी, एक काळ असा होता 2005 ते 2015-16 किंवा त्या दरम्यान मध्ये महाराष्ट्रातील एकही पहलवान नाही की त्यांच्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी पहलवान नंदू आबदार यांच्या कुस्त्या झाल्या नसतील। सर्रास सर्वच आणि जेवढे टॉपचे एक नंबर जोडीतील पहलवान होते त्या सर्वांशी त्यांच्या कुस्त्या झाल्या। प्रामुख्याने सांगायला गेलं तर त्यावेळी जे चर्चेतील पहलवान होते, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयभाऊ चौधरी, उपमहाराष्ट्र केसरी पहलवान किरण भगत, महान भारत केसरी पहलवान माऊली जमदाडे, महान भारत केसरी पहलवान योगेश बोंबाळे, परत पहलवान विजय गुटाळ, असे बरेचसे पहलवान आहेत त्यांच्यासोबत यांच्या कुस्त्या झाल्यात। महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्यासोबत ही फायनलची कुस्ती झाली, त्यामध्ये ते 2010 ला उपमहाराष्ट्र केसरी ठरल्यात। बऱ्याचशा गोष्टी आहेत आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पहलवान, स्वागत आहे तुमचं मुलाखतीमध्ये। आणि आज भव्य अशी तालीम चालू आहे, मागे प्रॅक्टिस पण चालू आहे पहलवानांचं। एकंदरीत पहलवान, किती वर्ष झाले ही तालीम चालू केली आपण? आता एक 3-4 वर्ष झाली तालीम चालू केलेली आहे मी, आणि मला प्रतिसाद बी चांगला भेटायला आणि चांगली मुलं आहेत माझ्यापेक्षा। प्रतिसाद चांगला म्हणजे चांगला आपण देतोय सगळ्या गोष्टी। आता 3-4 वर्षी चांगली तालीम चालू आहे आता सध्या। आता कुस्तीवर आपण चर्चा करू। तसं बघायला झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात, देशभरात तुमचं नाव प्रसिद्ध आहे, कारण की त्यावेळेस तो जो काळ होता तुम्ही गाजवलेला आहे। सर्वच पहलवानावर सोबत कुस्त्या झालेल्या आहेत। 2010 ला जे महाराष्ट्र केसरी झाली स्पर्धा, त्यामध्ये पहलवान समाधान घोडके यांची कुस्ती झाली, तुम्ही फायनलला आलात, महाराष्ट्र केसरी झालात। त्याबद्दल थोडं सांगा, काय तुम्हाला महाराष्ट्र केसरी होण्यासाठी कुठे कमी पडलात की समाधान तुम्हाला उपमहाराष्ट्र केसरी याच्यावर समाधान मानावं लागलं? माझं काहीतरी कष्ट कमी पडलं असेल किंवा कुठल्या तरी बाबी माझ्या कमी पडल्या, त्यामुळे हारलो। नाहीतर त्याच्यानंतर 2-3 वेळा झाली, 2 वेळा सुटली, त्याच्यानंतर शेवटपर्यंत झाली तर शेवट 2 वेळा मी बी हरवलं त्याला। 2 वेळा मैदानी पाडले मी त्याला, असं म्हणजे काही हे नाही की मुंबईला बी झाली, परत आपल्याकडे खडकला डायमंड तिथे बी झाली मग कुस्ती, त्याच्यावर 2 वेळा पाडलं। तसं काय, फक्त काय त्यावेळी दबाव म्हणजे लहानपणापासून तिच्याने माझी कुस्ती झालेली आहे। होय काय? असं काय नाही की एकदमच महाडकिसला झालेली आहे कुस्ती, त्याच्या आधी बी झालेले कुस्ती आणि त्याच्यानंतर बी झालेले। म्हणजे तुमचे एकमेकांचे डावपेच वगैरे माहिती होते सगळ्यांचं। तसं बघायला झालं तर पहलवान समाधान घोडके यांची उंची कमी, तुमची उंची जास्त, त्याचा फायदा कुठे त्या पहलवानाला झाला? ते माझ्यापेक्षा उंचीनं कमी असल्यामुळं मला माझं टेक्निक लागायचं नाही त्यांच्या कुस्तीला, आणि माझं जे डाव होतं ते त्याच्या उलट होतं सगळं, म्हणजे हे करायला। आता नितीन खुडचं पण तसंच आहे, बरेचसे मोठ्या मोठ्या पहलवानांना त्यांना हरवले। आताचे सध्याचे पहलवान पृथ्वीराज पाटील बघितलं आपण, अनेक अशा बलदंड ताकदीच्या पहलवानाला उंचीनं जास्त असणारे, म्हणजे शिवराज राक्षे यांची महाराष्ट्र केसरी मध्ये सुद्धा झाले, परत प्रकाश बनकर असो, अशा उंच धिप्पाड पहलवानावर पण ते विजय मिळवतात। म्हणजे उंचीचा त्याचा त्या पहलवानाला फायदा होतो, उलट उंच आणि ताकदीच्या पहलवानाला फायदा व्हायला पाहिजे, कारण त्याची ताकद आणि जास्त, पण तो उलट होतो। आता त्या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चर्चेची कुस्ती म्हणजे तुमची विजयभाऊ सोबत झालेली। विजयभाऊ झाले, महादेव सरगळ झालेले, श्रीधर मुळे म्हणून होता त्यावेळी झालेले, ज्ञानेश्वर गोचडे झालेले, नाही बंडू गोचडे, बरोबर, ज्ञानेश्वर आणि बंडू, त्याला दोन्ही रेल्वेत आता नोकरीला। परत तिकडला बंडा कोणतरी असे नाव गोकुळ असं होते, त्यांच्यावर झाली। म्हणजे 5-6 कुस्त्या कराव्या लागतात त्या। विजयभाऊ आज ते खरोखर नशीबवान पहलवान आहे, आणि ते खरं नशीबवान म्हणण्यापेक्षा त्या पहलवानाचं नाही नशीबवान आहे, तो कष्टाचा पहलवान आहे। ते कष्ट, आणि तिने म्हणजे त्यांच्या माग जो गुरु आहे रोहित पटेल, त्याच्यात आणि त्यांच्यात ते दोघांचं साम्य झाल्यामुळे तो आज तिथपर्यंत आहे की बाबा गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा, तिने ते दोघांनी दावून दिलं। ती चौधरी पहलवान म्हणजे महाड केसरी एकदा झाल्यानंतर किंवा 2दा झाल्यानंतर किंवा 3दा झाल्यानंतर आपला तिने ते हे सोडला नाही, म्हणजे चिकाटी सोडली, जिद्द चिकाटी सोडलेली नाही। 3 वेळेस महाराष्ट्र केसरी झाले, एसीपी चांगलं पहलवान, आणि काय असं काही 100%। आता विशेष म्हणजे सांगायचं झालं तर गुरु शिष्यासोबत तुमची कुस्ती झाली, म्हणजे रोहित पटेल पहलवान वस्तादा सोबत पण झाली कुस्ती, आणि विजूभाऊ सोबत पण झाली। विजूभाऊ सोबत झालेली कुस्ती अधिवेशनात झाली, मैदानी झाली का कधी? मैदानी बी झाली, विजयची मला वाटतं एक 7-8-10 वेळा कुस्ती झालेली। अधिवेशनात काय झालं कुस्तीचा निकाल? एकदा अधिवेशन मध्ये तिने हरवले, एकदा अधिवेशनला मला म्हणजे
तिने एकदा हरलो आणि मी एकदा हरवलं अधिवेशनात. आता त्यांनी तुम्हाला कोणत्या अधिवेशनात हरवलं आणि तुम्ही त्यांना कोणत्या अधिवेशनात? मी ज्यावेळी उपमाडकी झालो त्या अधिवेशनला तिने हरवलं. कुठे झाली ती स्पर्धा? ती रोहा रायगडला झाली. रायगडला? हा, त्यावेळी मी हरवलं. आणि परत दुसऱ्यांदा झाली ती ह्याला झाली, त्यांच्या पायाला लागलेलं आपलं गोंदियाला झाली. बरोबर. गोंदियाला झाली. मला वाटतं कुस्ती लय खट झाली, खालवर कुस्ती त्यांच्या पायाला लागलं. त्याच्यानंतर नरसिंह यादव संघ त्यांच्या पायाला लागलं. बरोबर. महाडकीला फायनलला. आता हिंद केसरी रोहित पटेल यांच्या सोबत कुस्ती कुठे झाली? आता एकच कुस्ती झाली ती रोहित पटेल बरोबर हिंदी केसरीलाच. आपल्या कोल्हापुरात युद्धवीर झाला रोहित पटेल त्या वर्षी. रोहित पटेल युद्धवीर राणा. युद्धवीर राणा. जे स्पर्धा इथं होती, कुठं होती? खासबागला होती ते हिंद केसरीची. होय काय? कधी? 2011-12ला. हिंद केसरी मोठ्या स्पर्धा पण कोल्हापुरात व्हायच्या. झाल्या. पब्लिक भरलं होतं का? हो, फुल्ल भरलेलं होतं. मग ते आता खासबागचे पूर्ण मैदान जे मातीतले व्हायचे का? ते मातीतली झालेली हिंदी केसरी. मॅट वरचा काय संबंध? नाही, काय संबंध नाही. आणि ते ती 4 कुस्ती म्हणलं ती युद्धवीर ज्या वर्षी झाला ना त्या वर्षीच माझी युद्धवीरची ह्याच्या झालती, वारनेव कुस्ती झालती. होय काय? काय झालं निकाल? मी पाडलेलं त्याला युद्धवीर. तसं बघायला झालं तर सर्वच पैलवानासोबत यांच्या कुस्त्या झाल्या. आपण थोडं टप्प्याटप्प्यानं सर्व पैलवानांच्या सोबत कशा कुस्त्या झाल्या ते थोडं त्याच्यावर आपण चर्चा करूया. आता समाधान गोडके यांच्यासोबत बऱ्याचदा कुस्ती झाली असेल. स्पर्धेत तर ती झालीच, पण मैदानी कुस्ती झाली काय? किती वेळ झाली? मला वाटते मैदानी 10-12 वेळा झाली असेल कुस्ती. बर. निकाल? त्याने 1-2दा पाडलं. लहानपणी मी पाडलं, परत मी पाडलं. त्यानं पाडायचं मी पाडाय असं झालेलं. असं चालायची कुस्ती. आणि तसं सांगायला काही जे पहलवानाचा खूप मोठा चाहता वर्ग असतो. आता किरण भगत यांचा तुफान चाहता वर्ग. आता मोजक्याच आम्ही कुस्त्या इतक्यात बघितल्या, पण तो एक काळ असा होता की म्हणजे कुस्तीमध्ये खूप मोठा चाहता वर्ग त्यांचा असा होता चाहता वर्ग. त्यांच्या कुस्त्या आणि तुमच्या कुस्त्या कुठे झाल्या? तिची 1-2-3 वेळा कुस्ती झाली. कुठे झाली कुस्ती? म्हणजे मी सोडत आलतो पहिल्यांदा ती फार्म मध्ये होता. ते कुठे झाली कुस्ती? एकदा ह्याच्यात झाली, पुण्यातच झाली 2 वेळा. त्या कुस्तीचा निकाल काय झाला? त्यानं हरवलं मला. म्हणजे तुम्ही सोडण्याच्या नवीन ह्याच्यात होत ते. कुस्ती चांगली झाली असणार? कुस्ती झाली चांगली, खालवर झाली. मी काय झालं, घुटना ठेवलेला आणि घुटना ठेवून असं उचललं, तिनं हातावर असं हे ठेवून परत माझ्या अंगावरली कुस्ती तिथे. पण मला एक सांगा, बरेचशे कुस्त्या किरण भगतने सातत्याने विजय होत गेले. त्या काल प्रत्येक पहलवानाचा एखादा विशिष्ट काल असतो, फॉर्म टिकून असतोय. समोरच्या पहलवानावर एक प्रेशर असते की बाबा ह्यो पहलवान चांगला आहे, म्हणजे एक मानसिक स्थिती. तशी ती कुस्ती खेळताना तुम्हाला असं काय प्रेशर येत होतं का? नवीन पहलवान आहे, आपण जुनं पहलवान आहे? नाही, माझ्या डोक्यात मी म्हणजे माझी बेधडक कुस्ती असायची. एक तर पडेल तर नाही तर पाडेल तर. विशेष करून माझी सुटायची नाही कुस्ती. कुठली सुटायची नाही. एक तर पडणार तरी नाहीतर पाडणार तरी, कवची तर सुटायची कुस्ती. आता तुमच्या कुस्त्या मी बरेचसे बघितले सोशल मीडियावर, युट्यूबवर आहेत, काही नाहीत बरेचसे. पण त्यातनं मला असं दिसून आले की तुम्ही लहानापासून मोठ्या पहलवानापर्यंत सगळ्यासोबत कुस्त्या केल्या. म्हणजे आज आपण एखाद्या पहलवानाला जर कुस्ती घ्यायची म्हणलं तर तो पहलवान होते माझ्या जोडीतला नाही, तो बारका आहे, मोठा आहे. पण तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मला तुमच्याकडनं वाटत नाही की तुम्ही कोणत्या पहलवानाला हे बारका आहे मी खेळणार नाही, कधी म्हणलं नाही. मी कुणासंग बी कुस्ती करायची, तसं काही ना. चंद्रराव पाटील हेच म्हणायचे की कुणासंग तुझी जोड तू ठरवणार नाहीस, तुझी जोड जनता ठरवणार की हिची जोड केवढी आहे, किंवा जी लोक कुस्त्या घ्या येतात ना ती ठरवणार की बाबा तुझी जोड कुठं आहे आणि तू कुणावर करू शकतोस. तो लहान मुला तुझ्या जोडीतल्या कमी जोडीत घेतोय याचा अर्थ तुझी जोड बारकी आहे, तेव्हाच तुझी कुस्ती त्याच्याबरोबर. अशी चंद्रहार पाटील तुम्हाला काय म्हणायचे, म्हणजे पार्टनर होते तालमीत, एकत्र होत आहे का? हा, पार्टनर होते, आम्ही पार्टनर होतो. मला वाटतं एकाच तालमीत. हो, एकाच तालमीत. हा, नियम होते बघा. एक 10 वर्ष होत, 10-12 वर्ष आम्ही दोघं. म्हणजे एकच तालीम तुमची शेवट? सुरुवात बी त्याने शेवट बी देतच असं आहे. आबांच्या आठवणी काय होत्या? आबांच्या आठवणी म्हणजे मी 6वी-7वीला गेलेलो तिथं, म्हणजे तालमीतून एकदम लहान आणि म्हणजे वस्ताद असं कधी आपल्याला ह्याच्यागत, म्हणजे आता कसं वाटतंय आपले वडील आपल्यावर लय प्रेम करतात का तुझ्यावर जास्त करतात, तशापैकी गुरु होतं. ती गुरु प्रत्येकाला वाटायचं माझ्यावर लय प्रेम करतात, माझ्यावर लय प्रेम करतात. प्रत्येकाला ती गोष्ट वाटायची आणि वस्ताद असं प्रत्येकाला जवळ घेऊन सांगायचं
भडवीजी आज काय खालच का नाहीस, आज काय तूप प्यालास का नाहीस, किंवा खालच का नाहीस, किंवा मेहनत केली, हे विचारायचं असतात. त्यावेळेस तालमीमध्ये किती बॅच होती? कारण आता बघतोय तालमीत पोरं म्हणावं तेवढे नाहीयेत, परंतु पूर्वी न्यू मोतीबाग असो, मोतीबाग असो, गंगावेशा वगैरे सगळ्या तालमी फुल असायच्या. 200, 300, 400 अशी मुलं असायची. तुमच्या तालमीत किती होती? आमच्या तालमीत ते 250-300 मुलं होती, आणि झोपायला सुद्धा जागा नसायची. त्यावेळी झोपायचं म्हणजे असं खाट होतं, त्या खाटाखाली बिछाण टाकायला झोपायचं. त्या काळात एवढी गर्दी, आणि तरी सुद्धा राहायला असायची. सोय काही म्हणजे सोय अशी जवळजवळ आत्ताच्या पैलवानांची 90% सोय आहे, की राहायची सोय चांगली, झोपायची सोय चांगली आहे, खाण्यापिण्याची आहे, जिम आहे, मॅट आहे, तरी सुद्धा हे सगळं असून सुद्धा पैलवान कमी आहेत. आणि त्यावेळी ही एवढ्या सुविधा नसून, मॅट नव्हती त्यावेळी किंवा जिम नव्हती, हे कुठेतरी जाऊन करायला लागायचं. दुसरे म्हणजे शिवाजी स्टेडियमला 3 जिम असायचे, तिथे जाऊन करायला लागायचं. तरी सुद्धा एवढं पैलवान होतं आपल्या तालमीत त्यावेळी. आणि एका जोडीतलं 10-15 जण असायचे. कधी त्यावेळेस अशी ईर्ष्या होती का हो? आता तुम्ही न्यू मोतीबागचं किंवा गंगावेशचे किंवा शाहूपुरी तालमीचे अशा पलवानाच्या कधी कुस्त्या आल्या तर ईर्ष्या असायची का? आपण काही करून जिंकले पाहिजे, कारण तालमीचं नाव झालं पाहिजे, वस्तादाचं नाव झालं पाहिजे, अशी ईर्ष्या असायची? तशी ईर्ष्या भरपूर असायची. म्हणजे जरी पैलवाना असेल तरी मनात एक हे असायची की ह्याला हरवायचं, आपण त्या तालमीतला आपण हरवायचं. तशी कधी योग आलाय का त्या तालमीच्या पलवानाबरोबर कुस्ती खेळ? असायचं की, असं स्पर्धेला असायचं. तसं योग काय असा आला नाही मला, काय तर त्यावेळी खेळीमेळी जास्त असायची मुलं. आपल्या वेळी काय झालं, आपल्या कोल्हापूर पेक्षा पुण्याला जास्त गेली काका पवारच्या तालमीत मुलं जास्त. तो तुमचा जो काळ होता ना, प्रत्येक तालमीमध्ये 8-10 पोरं ओपनचे असायचे, टॉपचे असायचे, प्रत्येक तालमीत असायचे ते. आता गंगावेशच्या पलवानाबरोबर तुमचे विजय गुटाळ सोबत झाले कुस्त्या, परत योगेश बोंबाळे पलवानाबरोबर माऊली जमदाडे सोबत यांच्याबरोबर कुस्त्या झाल्या. ते कुस्त्याबद्दल, त्यांच्याबद्दल सांगा मला थोडं. त्यांच्याबरोबर म्हणजे अशी चांगल्या कुस्त्या झाल्या, खट्ट झाले, की बाबा असं नाही की एकसारखं मीच पाडत गेलो त्याशनी, आणि असं ती बी पाडायची मी बी पाडायचो असं नव्हतं. कांताला जाधव म्हणून एक होता पलवान, ते एक पैलवान होता चांगला. त्याच्याबद्दल सांगायचं, आता तुम्ही जे सगळ्या पलवानाबरोबर कुस्त्या खेळायला ना, तसंच त्यांचं पण आहे. ते बी आमच्या आधी 1 नंबरला पैलवान झालेला, म्हणजे आमच्यापेक्षा सिनियर पैलवान, आमच्यापर्यंत लढत थांबलेला, म्हणजे आमच्यापर्यंत तो कुस्त्या करत होता. आता खुर्द आणि वस्ताद असलम काजी यांच्यावर कधी कुस्त्या झाल्या का तुमच्या? नितीन खुर्द पण आहे, असलम काजीच्यावर झाली कुस्ती. नितीन खुर्द सिनियर होते का? म्हणजे नाही, कुस्ती म्हणजे शाहू कारखान्याला आम्ही दोघं बी मानधनधारक म्हणजे सगळे होतो. स्पर्धेतच कुस्ती आली तरच आम्ही खेळायचो, नाहीतर विशेष मैदानी खेळत नाही. असलम काजी वस्ताद आणि तुमची अशी कधी मैदानी स्पर्धेत. आता तुम्ही मॅच वर सराव करण्यासाठी राम सारंग सरांच्या इथे होता, असलम काजी पण तिथं जायचे, त्यामुळे कधी कुस्त्या नाही खेळायचं नाही, स्पर्धेतच काय आली तरच कुस्ती. पण तुमची एक मी बघितली की मातीतलीच कुस्ती होती फोटोमध्ये, की चंद्रहार पाटील आणि तुम्ही तर म्हटलं ते आमचे पार्टनर होते, आणि तुमचं एक तालीम एक गुरु, आणि सगळे सल्ला आहे ते तुम्हाला ते द्यायचे म्हणत होते ना तुम्ही, लहान नाही बारका नाही, सगळ्या कोण जनता ठरवणार, तू मोठी जोड आहे का लहान. तर मग अशा वेळेस तुमची जर कुस्ती एकमेकांना येत असत तर कुस्ती करायची का? करायची कुस्ती करायची, कुस्ती थांबवायची नाही, कुस्ती करायची. काय होईल ते होईल. तसा योग आलाय कधी? आलाय. चंद्रहार पाटलांची माझी कुस्ती झाली, ती सिनियरच होते, ती कुस्ती झाली त्यांची. परत काय आली नाही आपली कुस्ती, हे झाले नाही कुस्ती चंद्रहार पाटला. असलम काजीच्यावर आले, त्यांच्यावर बी झाली, तर कुस्ती अशी हे नाही झाली, का तर आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो नाही त्या ह्याच्यात. आणि कोणकोणते पैलवान आहेत त्यांच्यासोबत तुमच्या कुस्त्या झाल्या, प्रेक्षकांना ऐकायला बरं वाटेल? तसं रोहित पटेल आहेत, विजय चौधरी, नितीन केचे, विनोद देसाई, म्हणजे ही राघू बुधावले म्हणून आहेत, बापू मंडले, त्याच्यानंतर गोल्डन सिंग, बग्गा पंजाबी, परत जॉनी चौधरी म्हणून त्यावेळी एक नाव चांगलं गाजलं झालं, सोमवीर म्हणून एक हिंदी केसरी, आता ते तिकडे आहे, सोमवीर बरोबर झालती, बऱ्याच झालते अशा. म्हणजे आता गोल्डन सिंग सांगलीचे जे की आता जिम वगैरे त्यांचं काय काय आहे व्यवसाय, तर हे नामांकित पैलवान, तर त्यांच्यासोबत कुस्ती कुठं झाली आणि कुस्तीचा निकाल काय झाला? सुरुवातीला माझी त्यांची कुस्ती अशी व्हायची की कोण पाडल सांगता यायचं नाही.
पहिल्या 5 मिनिटातच आमची कुस्ती व्हायची. होय काय? अशी व्हायची. आणि परत परत मला त्यांचा अंदाज आल्यावर कधी मग परत मी एकतर्फी पाडायला लागलो की कुस्ती काय हे करायचं नाही. म्हणजे कुस्ती कुठे झालेली ती? कागलला झाली, परत आमच्याकडे राशिवड्यात झाली, परत तिकडं बेळगावला कर्नाटकात 2-3 वेळा झाली. म्हणजे आनंदवाडी आखाडा म्हणा इकडं अशी झाली. परत इथं ह्याच्या भागात झाली, सातारा भागात झाली. परत म्हणजे इकडे सांगली भागात झाली, बरेच ठिकाणी झाले त्यांच्या पण. हिंद केसरी रोहित पटेल यांचं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रात. ते उत्तर भारतीय जरी असले तर सर्वात जास्त कालावधी त्यांनी महाराष्ट्रात गेलाय. जेवढे ऐतिहासिक मैदान आहे त्या मैदानामध्ये त्यांच्या कुस्त्या असायच्या. पण त्यांच्याबद्दल काय मी एकही त्यांची कुस्ती बघितलेली नाही, कारण आम्ही त्यावेळेस नव्हतो. परंतु तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की ती पैलवान कसे होते, कारण तुम्ही कुस्ती केलात. कशी होती, कारण तुम्ही कुस्ती केलात. कुस्ती चांगली, म्हणजे पैलवानच मोठ्या जोडीतले मोठे होते पैलवान, ते आपल्यापेक्षा मोठेच होते. आणि कुस्तीला बी चांगले होते ते, म्हणजे चांगली देखणी कुस्ती होती बघण्यासारखी. म्हणजे डोळ्यात भरावी कुस्ती एक म्हणतात माहिती, एखादी डोळ्यात भरावी कुस्ती ती आपण सांगू शकतो कधी बी, तशी ती कुस्ती होती त्यांची चांगली अशी. तुम्हाला सांगायचं झालं तर आता केचे, नितीन केचे म्हणा, त्यांच्यावर झाली जास्त कुस्त्या माझ्या. अतुल पाटील, 2 अतुल पाटील, जीवूरचा बी आणि दुसरा अतुल पाटील, त्यांच्यावर बी झाले. अमोल फडतारे, धनाई फडतारेचा मुलगा पुतण्या अमोल फडतारे. कधी अमोल बुचडे यांच्यासोबत झाली का? नाही झाले. अमोल बुचडे ची सिनियर एकदम लागली. आता बरोबर आम्ही ज्यावेळी अमोल बुचडेंचं महाराष्ट्र केसरीला मेडल बसलं, महाराष्ट्र केसरी झाले, त्यावेळी माझं 84ला मेडल होतं. आता तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी तर आहातच, पण तुमच्याबद्दल मला ऐकायला मिळालं की हे महाराष्ट्र केसरी लेवलचा पैलवान होता, परंतु कोल्हापुरातील राजकारणामुळे त्यांना तुम्हाला 1-2-4 वर्ष खेळता आलं नाही. काय बॅन केलं होतं का तुम्हाला? काय कारण? बॅन नाही, मी चांगला ज्यावेळी 96ला माझं मेडल बसलं का नाही, त्याच वर्षी मला महाराष्ट्र केसरीला खेळायचं होतं. एकाच वर्षी? हा, म्हणजे मी 84ला बी चांगल्या कुस्त्या केल्या. आणि ज्यावेळी महाड केसरी 96ला खेळालो, त्यावेळी ज्यावेळी महाड केसरीला जी खेळतात मुलं आणि चांगल्या कुस्त्या करतात, त्याच मी हरवल्या. म्हणजे स्पर्धेत, बाहेरच्या स्पर्धेत. त्यामुळे मला वाटायचं की महाड केसरीला खेळावं आपण. तर ते 2-3 वर्ष मला खेळू दिलं नाही. कारण काय त्याच्या पाठीमागे? राजकारण, कोल्हापूरचं राजकारण. म्हणजे पहिल्यापासून सवयच आहे? सवयच आहे या कोल्हापूरला राजकारणानं वेढले सगळं असं हे झालेलं. म्हणजे का आता न्यू मोतीबाग ही वेगळी झाल्यामुळं का? हा, हे काय पहिल्यापासूनच आहे. ते काय न्यू मोतीबाग म्हणजे वस्तादच्या आधीपासून ते चालूच आहे. ते आता बी राजकारण चालूच आहे त्या गोष्टी. गुंडा पाटलांचंही तसंच झालं. कोल्हापूरला आणि काही तुमच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र केसरी बऱ्याच झाल्या असत्या का, तसं काय नाही. तर त्यावेळी ते राजकारणामुळे मी 2-3 वर्ष मागं थांबलो. म्हणजे महाड केसरीला जे खेळायचं होतो ते 96ला खेळायची पळाली, आणि 96 नंतर मग शेवटला मी महाड केसरीला खेळ. आता एकूण महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळेस झाला तुम्ही, आणि त्यात गोल्ड किती वेळेस आहे, कोणत्या गटात आहे? मी 84ला 2 वेळा माझं मेडल आहे. एकदा दुसरा आणि एकदा तिसरा. फायनलला कोण आले होते? 84ला फायनलला हे आलता, अतुल पाटील आलता. आणि 96ला 2 वेळा मेडल आहे. म्हणजे मातीतनं पहिला आहे आणि मॅटवरनही पहिला आहे. एकदा मातीतनं फायनलला हे आलता सुनील साळुंखे. आणि मॅटवरनं मला वाटते त्यावेळी 96ला कोण, डंबरे, गणेश डंबरे म्हणून बार्शीच आहे, गोकुळसाला होते, त्यांच्यावर फायनल. आता सुनील साळुंखे सोबत फायनलची कुस्ती होती तिथं तुमचा मेडल गोल्ड बसला. किती गटात खेळायला? 96ला. कशी झाली कुस्ती? म्हणजे गुणफलक म्हणजे एकतर्फीच झाली, मी हरवले त्याला एकतर्फी. कायम तुम्ही मातीतनच खेळायचा का कधी मॅट? नाही, मॅट माती. 96ला मातीत बी मिळाला आणि मॅटवर मिळाला. एकाच वर्षी? नाही, 2 वर्षी. ह्या वर्षी मातीत खेळ, पुढच्या वर्षी मॅटवर खेळ असं. आणि परत महाड केसरीला 5 वर्ष खेळलो. तर महाड केसरीला मी फायनलला 2 वेळा आलो, आणि म्हणजे मातीतनं पहिला बसला ते 1 वर्ष. म्हणजे एकदा सुनील साळुंखे फायनल झाली मातीतनं, एकदा चौधरीवर झाली फायनल, आणि एकदा फायनलला गेलो म्हणजे महादेव सरकारला हरवून आपल्या समाधान ग्रुप. पहिलवान, आता त्यावेळेस पहिलवानकीला किती खर्च यायचा?
त्यावेळी पहिलवान स्वस्त आहे असणार? म्हणजे स्वस्त आहे बी त्यांनी चांगलं होतं खुराक, काय असं काही हे नसायचं. तरी तुम्हाला महिन्याला किती यायचं? तुम्ही एक नंबरला जोडीत होता त्यावेळेस. एक 15-20 हजार रुपये खर्च यायचा की. आता किती लागतोय? आता बी तेवढाच आहे, 15-20 हजाराचा. खरं जास्त खाल्लं तर लागतं. चांगलं. नाही नाही, कसं आहे, त्या मनात बदाम म्हणा किंवा हे खाल्लं पाहिजे पहिलवानात. जास्त सप्लिमेंटच्या हेकडे वळू नये. जास्त ज्यावेळी लागते, कधी ज्यावेळी तुमची वय मर्यादा झालेली आहे, म्हणजे 22-25च्या पुढे गेल्यानंतर सप्लिमेंटचा विषय आहे. का तर त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ओरिजिनल तुम्हाला खुराक आत्ता मिळतोय. दूध म्हणा, तूप म्हणा, ही गोष्टी खाल्ल्या पाहिजे, तर तुम्हाला खरी तगडी पहिलवानकी म्हणला तर ते आहे. मेहनत किती मारायचा तुम्ही हे सपाट्या वगैरे एका टाइमला? काय तशा काय नाही, 700-800 सपाट्या मारायचो मी. आणि म्हणजे असं काय एकदम असं जास्त नाही, 2000 सपाट्या मारा, 2000 बैठक मारा, ह्याच्यावर काय नव्हतं मी. 500-700 सपाट्या बैठक मारायच्या 1000 म्हणजे रेग्युलर नाही, रेग्युलर सपाटी मारायची फक्त रेग्युलर. मग कधीतरी बैठक, कधी जोर. आणि सारंग सरांचं प्रॅक्टिस, रामजी सर सकाळी, परत येऊन लढती करायचो. जास्त विषय म्हणजे जास्त टाइम प्रॅक्टिस, म्हणजे सगळं प्रॅक्टिस टोटली एक 1.5-2 तास व्हायचं. आता बरेचसे टायटल असतात. आता त्यावेळेस बरेचसे मानाच्या गदा असायचे, जे की मुंबई महापौर केसरी असायचं, गोकुळ केसरी असायचं, कोल्हापूर महापौर केसरी असायचे. महाराष्ट्र केसरी नंतर हळूहळू त्या स्पर्धेला महत्व यायचं. हो हो. त्या खालच्या स्पर्धा होती जवळपास. तर असे कोणकोणते केसरीचे मानकरी आहात तुम्ही? आता तसं बघायला गेलं तर मुंबई महापौर केसरी आहे, परत हे जे आहे आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महापौर केसरी आहे, महावीर केसरी आहे, रहाटणे, बऱ्याच आहेत त्याच्या गदा. काय असे नाही. बानेरला मी फायनल 4-5 वेळा. म्हणजे असं सगळ्या गोष्टी हे झाल्या. कोल्हापूरला काय झालं, कोल्हापूर महापौर केसरी होती ना, त्यावेळी समीर देसाईवर कुस्ती झाली. आणि समीर देसाई टांग लावल्यानंतर तो पायच बाहेर आला, गुडघ्यातून निघाला. अरे बाप, म्हणजे इंजुरी झाली चांगली. ती इंजुरीतच मी तिथं कुस्ती थांबवली. त्यावेळी मला माहित होतं मी आपण म्हणजे तुम्ही जो मधला गॅप पडलेला, परत नंतर तुमची 1-2 कुस्त्या काय तर मी बघितल्या, पण तो पायापासून तुमचा गॅप पडलेला, त्या इंजुरीमुळे तुम्ही थांबलेलं. किती 2-3 वर्ष गॅप पडलाय? नाही, इंजुरी नंतर एक वर्षभर थांबलो मी तिथं. 1 वर्ष. त्याच्यानंतर तुम्ही हर्षद सदगीर सोबत चांगली कुस्ती केली? नाही, ते नंतर एकदम. म्हणजे इंजुरी किती वेळ झाली म्हणायची? इंजुरी बरेच वेळा झाल्या, तसं काही हे नाही. ह्या पायाचं लागलेला आहे, हे हाताचं ऑपरेशन झालेलं आहे, इंजुरीच काही हे नाही. पहिलवान आता बऱ्याचदा बघतोय की मी जेवढे मोठे पहिलवान आहेत त्यांना 100% इंजुरी झालेलीच आहे, काही ना काही झालेलं आहे. एखादा कोणतरी त्यातनं निसटतोय. आता विजूभाऊचं जरी झालं ना, तो पहिलवान किती इंजुरी झाली. बरोबर. आता तुमचंही तसंच आहे. जो पैलवान आहे इंजुरी आहे तरच तो पैलवान आहे, आणि ज्याला इंजुरी नाही, फिट आहे, तो पैलवान नाही. म्हणजे खरा दागिना म्हणायचा इंजुरी म्हणजे दागिना आहे एखाद्याचा. तर तिची ती खरा प्रॅक्टिस करणं किंवा खरं हे करणं हे इंजुरीचाच भाग आहे. का तर त्या इंजुरी लागल्यानंतर कळते की आपण काय एक्स्ट्रा काय केलं पाहिजे किंवा नवीन काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी डोक्यात राहतात. तो टाइम मिळतोय आपल्याला माइंड हे करायचा. आता आई वडिलांनंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला जर घडवायचं असेल तर वस्ताद आपले तालमीत गुरु. हिंद केसरी गणपतराव आंदळकर तुमचे गुरु पहिले आणि शेवटचेच असणार, कारण एकच तालीम तुम्ही, आणि दुसरे राम सारंग सर. आता मला गुरु बद्दल सांगा, कारण आम्हाला कधी योग आला नाही भेटायचा, पण तुमच्या माध्यमातून ऐकायचंय की बाबा गुरूंची शिस्त तुम्हाला कशी असायची. कारण आंदळकर आबा एवढे मल्ल घडवल्यात भरपूर, जे की आणि वेल सेटेड आहेत. जसे हरिश्चंद्र मामा बिराजदार गोकुळ वस्ताद तालमीचे मल्ल घडवल्यात, तसं आबांनी पण बरेचसे पलवान घडवल्यात, आज चांगले सेटल आहेत पलवान सगळे. कशी शिस्त असायची गुरु? खरोखर गुरु जर म्हणावा तर आंदळकर वस्ताद. त्याच्या पलीकडे गुरु कोणी मी आजपर्यंत बघितलं नाही की तुमच्याकडनं म्हणजे त्यांची निस्वार्थी. तुमच्याकडनं आशा नाही की सगळंच मला पाहिजे, हे बी पाहिजे, ते बी पाहिजे, असं नाही. निस्वार्थी. परत सारंग सर सुद्धा निस्वार्थी. बाबा आपलं
त्या पोराला काय कमी पडतंय हे ते गुरु सांगणार सी दोघं, की आपल्या मुलांना कशी राहिले पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कसं हे झालं पाहिजे. आता हे म्हणजे एक बारकस उदाहरण, ज्यावेळी आपण आंधळकवस्था किंवा सारंच्या नकावली धूळ नाही एवढं मोठं पहिलं आपण काय. तर मी महाराष्ट्र केसरीला पडल्यानंतर आमचं वस्तात म्हणजे आंधळक वस्तात किंवा चंद्रा पाटील ही रडली की बाबा आपल्या एक हे पडला म्हणून. म्हणजे ती मला अजून बी ते आठवते की बाबा माझ्याबद्दल एवढं प्रेम होतं त्यांचं, जिच्याकडे आपल्या म्हणजे आपल्या शिष्यावर जर प्रेम असलं तरच ते गुरु रडू शकतो, नाही तर शिष्यावर जर प्रेम नसलं तर ते गुरु रडू शकत नाही. म्हणजे अक्षरशः मला असं खुशीत घेऊन रडत असतात रोहार आहे. आणि त्यावेळी मला वस्तात सांगाल की म्हणजे लांडगे सर आणि ती खास होती, तर लांडगे सर त्याने म्हणलेत की अरे म्हणजे एवढं कसं काय तुम्ही रडताय, की बाबा वस्तादनी बोललेत की तुझ्या मागे इथनं मागे बरंच गेलं. तर त्या वस्ताद म्हणले नाही माझं वेगळं हे आहे. म्हणजे इतक्या लहान वयापासून आम्ही होतो त्या वस्तांच्या, गुरुची आपण हेच करू शकत नाही, म्हणजे कशात मोजमापच करू शकत नाही त्या गुरूंच. तुमची त्यावेळेस जे बॅच आहे म्हणजे टॉपचे पहलवान कोणकोणते आहेत बाबा ते की तुम्हाला लढतीसाठी उपयोगी झाल्या? आता त्यावेळी टॉपचे म्हणजे चंद्रा पाटील होते, कुंडली गायकवाड होते, मारुती जाधव होता, बाला रफिका असं होता, परत राजाराम एमगर होता आमच्या तालमीत, रणजित पवार, म्हणजे अशी बरीच होती. हे पण तुम्ही महाराष्ट्र केसरी खेळताय त्यावेळेस ते पण ओपन मधनं खेळायचे? नाही, खाली वर खाली खायल्या गटात 96ला, 84ला. परत महेश ओरटे होता, परत नितीन खुर्द. महेश ओरटे तिकडे होते ना पलीकडे? नाही ते नंतर गेले, त्याच्या आधी आम्ही एक जागी प्रॅक्टिस करतो. महेश ओरटे, परत ते सरदार सावंत, बरं अशी बरीच मंडळी आमच्या प्रॅक्टिसला होती. आमच्या बॅचची म्हणायची सगळी. कसं आहे एकाकडनं पैलवान होत नाही, म्हणजे तुमच्या एकट्या लढतीने पैलवान होत नाही, तुमच्या सगळ्यांच्या लढती जर मिळाल्या तर पैलवान आहे. तुमची कुस्ती कशी आहे, तिची कुस्ती कशी आहे, तिची कुस्ती, जेव्हा लढती भेटतील तेव्हा तुम्ही मैदानात दुसरा कोण बी प्लेअर असला तर त्याच्यावर आपण कशी कुस्ती करायची आहे तर ती कळती. नाहीतर एकावर पैलवानकी होत नाही, तुम्ही चेंज कुस्ती करायला लागला तर ती कुस्ती आहे. आता पैलवान बघायचं झालं तर आता तालमीची अवस्था आणि कुस्ती क्षेत्राची अवस्था पहिलं पूर्वी जे होती ते नाही, हळूहळू खाली खाली होत आली. कसं तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखे बलदंड ताकदीचे पैलवान, मोठी उंच धिपाड दिसणारे आता मोजकेच पैलवान आहेत. पैलवानांची उंची पण कमी व्हायला, शरीर पण कमी व्हायला, मेहनत पण कमी व्हायली, आणि ओरिजिनल खुराक खायचं देशी खुराक ते पण कमी व्हायलाय. शॉर्टकट मार्ग अवलंबायले पैलवान, आणि पैलवान तालमीचा व्यवसायीकरण झालेला आहे. तर ह्या संदर्भात काय सांगाल, त्यावेळेस तुमच्या वेळेसची पैलवानकी आणि आत्ताची पैलवानकी काय? व्यवसायीकरण ही थोड्या ठिकाणी आहे, नाहीतर म्हणजे ठराविक ठिकाणी नाही, सरासरी व्यवसायीकरण नाही. म्हणजे 100 तुम्हाला सांगू का, एक 10 ठिकाणी व्यवसायीकरण, 90 ठिकाणी 90% लोक पैलवानकीसाठीच झटणारे आहेत. म्हणजे समजा आता आपल्या इथं आपण काढल्या, इथं महेश पैलवानकी आहेत, ते महेशनं काढल्या, किंवा रवी पाटलांचे आहेत, नाही महेश पाटील म्हणून आहे, रवी पाटील म्हणून आहे, त्यांची तालीम आहे. इकडं मुरगुडला आहे, इकडं राजवाड्याला. थोडी व्यवसायीकरण आहे, थोडी ह्याच्यात आहे. खरं काय आहे, हे चाललं पाहिजे. बरोबर. हे नाही चाललं तर तुम्ही आता पहिलं काय असायचं, गाव लेवलला पैलवानकी असायची, गावातल्या तालमी चालू असायचं. तर गावातल्या तालमी मोडीत कशाने काढल्या, राजकारणानं मधून काढल्या गावातल्या तालमी. तर ते गावातल्या राजकारणानं मोडीत काढल्यामुळे खाजगीकरण जास्त झालं. तर खाजगीकरणाला पैलवान टिकतोय, तिथं राजकारण येऊ शकत नाही, त्यामुळे तालीम चालू शकते. आत्ताच्या घडला हे आहे. पहिले काय असायचं जुन्या काळात, की त्यावेळी जे तालमीत येईल त्यावेळी राजकारण असायचं, तो आपलाच पैलवान म्हणायचं, म्हणून चालत. आता राजकारण जास्त झालं, त्यामुळे जी खाजगीकरण आहे तीच तालीम टिकणार. जी ह्याच्यात आहे म्हणजे राजकारणातली ती लय दिवस टिकत, कारण त्याला एक वस्ताद नसतोय त्याला एक वस्ताद सगळं. जे ते मी बी वस्ताद आहे म्हणतो, ज्याला लंगूट लावायला येत नाही ना ते बी पैलवानच म्हणतोय मी. त्यामुळे सगळ्या मोडीत निघाल्यात, दुसरं काय नाही. आता कोल्हापुरात मी असताना मला वाटतं एक
15 एक तालमी होत्या म्हणजे शहरात. आता किती राहिले? आता त्यातल्या काळ्या इमाम मोडीने काढली, बरोबर. मठ तालीम बंद झाली, बाबू जमाल बंद झाली, तुम्हाला सांगतो परत सरदार तालीम बंद झाली, परत आता चालल्यात कुठं गंगावीश, मोतीबाग, ते पण मध्य ठिकाण असल्यामुळे तिथेही लोक जायला हे करायला जातात. पण वाईट वाटतंय कुठतरी, वाईट वाटतं. किती असे महान मल्ल घडलेले. वैभव होतं की मुलं तालमीत असली की ते वैभव वेगळं असते. ते आता वैभव मुलं नसल्यामुळे ते वैभव दिसना झाले त्या तालमीला. आम्ही 10वी 12वीला शाळेला असताना गंगाविषया त्या असं जायचो किंवा रंकाळ्याहून जायचो कधी कधी फिरायला. जिकडं बघल तिकडं ते दूध कट्टा वगैरे ना गंगाविषया, सगळी अशी उंच दिपाड असे पहलवान दिसायचे. त्यावेळेस आम्ही कुस्ती क्षेत्रात नव्हतो, पण त्यावेळेस असं वातावरण असायचं की कोल्हापूर हे कुस्ती पंढरी आहे. पण आज हे कुठेतरी वातावरण बघायला मिळत नाही. हे आता हे म्हणजे कुस्ती पंढरी जवळजवळ 50% आता पुण्याला गेलेले आहे. तर ती तिथं जास्त दिवस राहणार नाही, ती हाय अशी परत कोल्हापूरलाच येणार. बरोबर. ही 100%. का तर कोल्हापूरची ही माती अशी आहे ना की भारतात जगात एक नंबर आहे ही माती. आणि हिथच पहिलवान घडतो. पहिलवानकीसाठी योग्यच हेच आहे. हीच आहे पहिलवानकीसाठी घडणार. आता ही बरेच पैलवान झाले म्हणजे हिथूनच घडलेले आहेत जास्त पैलवान. बरोबर. एक नंबरचे पैलवान म्हणा, दोन मातीतला महाड केसरी हे आजपर्यंतचा इतिहास बघा. आणि टोटल महाड केसरी एक गट सोडून द्या, त्याच्या खाली घ्या, आजपर्यंत चॅम्पियनशिप कोल्हापूर जिल्ह्यावर कोणी आणले म्हणजे. तर ह्या मातीतच गुणधर्म आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे आता तुमच्यासारखे असे बरेचसे ग्रामीण भागात चांगल्या तालमी व्हायल्यात. आता शहरापेक्षा आहे का नाही, ग्रामीण भागात कोल्हापूरचे पोरं जास्त आहेत. जास्त आता राशिवडे झालं, तुमचं झालं, मुरगुड झाले, असे बरेचसे बारीक बारीक तालमी आहेत. हे आता लहान मुलं आहेत, पण आणि 5-10 वर्षांना ती आपल्याला फळ देणार आहेत. 100%. आणि त्यामुळं ग्रामीण भागात कुस्ती रुजली गेलेली आहे. फक्त कमी या गोष्टीचं आहे की पैलवानांना राजश्रय नाहीये. दुसरं म्हणजे आपल्या भागात मैदान नाही आहेत. खूपच कमी मैदान झाले, मानधन पण नाही एवढं. नाही. आणि राजकीय लोक आहेत ना, पाहिजे असं म्हणजे सपोर्ट करणं बाबा, त्या गोष्टीचं नाही. आता पंजाब हरियाणाला जर बघितलं तर एखादं जर पैलवान जर गावात करायचं झालं तर तिकडल्या पैलवानांनी मॅट, जिम किंवा हॉल बांधायसाठी डायरेक्ट पैसे देतात. बरोबर. ते तुम्ही तयार करा. त्यामुळे एका गावात नाही म्हणलं तर 10-15 तालमी आहेत. तुम्ही बघितला असशील. आणि लय काय लावत नाही, त्या साईडने शेड मारला आणि मध्ये माती, मॅट माती टाकून आपली पैलवानगी चालू. आणि तिथं तसल्या ठिकाणी 50-50 मुलं राहतात. एका गावात 50 म्हणजे जवळ 200-250 पोरं त्या एका गावात झाले. एवढं तिकडे त्या ह्याच्यात आहे. म्हणजे मी ज्यावेळी प्रॅक्टिससाठी गेलतो, कुठे गेलतो, कुठल्या जज्जरला गेलतो, सत्यका आडाकडा म्हणून होतो. 15 दिवसच राहिलो मी. तर तिथे गेल्यानंतर कळालं की आपल्यापेक्षा खुराक बी आणि आपल्याचे वातावरण ह्याच्यासारखं हित जे मिळतंय त्याच्या मला वाटते 15 पटीने बी तिथे मिळत नसतं. म्हणून तर ते जून, जुलै, ऑगस्ट मध्ये इकडे येतात. कारण गरमी असते, गरमी असते. आणि हे दूध तूप आपल्याकडलं सगळ्यात चांगलं खुराक आहे. आणि देशी लेवल म्हणजे गाव लेवलला हे देशी खुराक सगळा मिळू शकतो. बरोबर. 100% असं आहे. पैलवान, आता तुमचं पैलवानकी असते तुम्ही काय खायचा आपल्या प्रेक्षकांना कळू दे. म्हणजे पैलवान मुलं आहेत, त्यांना मार्गदर्शन होईल. तुम्ही काय खायचा, आहार काय घ्यायचा? काय नाही, हे रेग्युलर जे पैलवानकीला लागणार आहे, दूध, तूप, परत मटण किंवा पाय अन्न, मुंडी अन्न, हे गोष्टी, कोंबडा अन्न, जी देशी खुराक. आता रेग्युलर मी चंद्रहार पाटील होते ना पार्टनर, किंवा नवनाथ इंगळे असे होते, तिघ जर आम्ही हेच रूल. आणि हे काय असं स्वयंपाकी कोण होता, मी स्वतः आणून करायचं सगळ्या गोष्टी. आता चंद्रहार पाटील मदत करू लागायचे काय? लागायची की चंद्रहार पाटील करायचं नाही, आपणच मीच करायचं, स्वतःहून मीच करायचं सगळं. भाजी म्हणा काय, परत नवा असायचं ते चपात्या करायचं सगळ्या बाकी, आणि भाजी बिजी मी करायचो. तर ह्या गोष्टी म्हणजे स्वतः आम्ही रिअलिटी म्हणजे आमचं वडील ते घराकडनं तूप आणायचं, 6-7 किलो तूप आणायचं म्हणजे रेग्युलर. ते असं नव्हतं की बाबा त्या महिन्यात इथं गोळा करून ठेवायचं किंवा इथं डेअरी बिरीत असं आणायचं सगळं. आता तुमचे सहकारी मित्र, पार्टनर, खास जिवलग मित्र म्हणा, चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी,
ते लोकसभेला उभा राहिल्यात, हा. आता राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते. हा. तर पलवानकीपासून त्यांचं जे नेतृत्व होतं, असे होते का कधी धाडस, म्हणजे राजकारणावर गप्पा मारायचे किंवा बोलायचे, भाषण करायचे किंवा मी राजकारणात जाणार, असं काही चर्चा व्हायची का? चंद्रहार पाटील हे पहिल्यापासून राजकारणीच होते. होते काय? त्यांच्या रक्तातच राजकारण करायचे का? नाही त्यांच्या रक्तातच राजकारण होतं, त्यामुळे गप्पा गोष्टी व्हायच्या त्या गोष्टीचे. राजकारणीच होते ते. पहिल्यांदा जिल्हा परिषद लढलेले ते तालमीत असताना. महाराष्ट्र केसरी असताना जिल्हा परिषद लढ, महाराष्ट्र केसरीच्या आधीच ते जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी झाले ते. असं झालं. त्यामुळे ती राजकारणी रक्तातच होते त्यांच्या. काय सांगाल यदा कदाचित भविष्यात समजा ते खासदार झाले तर तुमची भावना काय असणार आहे? काय नाही, खासदार झाले तर चांगलं आहे आमच्यासाठी. ते हेच आहेत, आपले गुरुज आहेत म्हणा किंवा आपलं दोस्त जोडदारच आहे म्हणायचे आपल्या ह्याच्यात. नक्कीच डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटील यांना शुभेच्छा. कारण आपल्यातला कोणी जर एखादा चांगला मोठा होत असेल तर आपल्या क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता या ठिकाणी तुम्ही जे तालीम उभा केलीत, ह्या तालमीला काही सहकार्य मिळालंय का राजकीय लोकांकडनं किंवा शासकीय फंडातनं, का सो खर्चानं केलाय? ही जी जागा आहे ती सगळी आपली आहे का ग्रामपंचायतची आहे? नाही, ही सगळी जागा आपली आहे आणि ही सगळा खर्च आपण घातलेला आहे. यात कुणी राजकारणाने दिलेलं नाही किंवा कुणी असं वैयक्तिक हे केलेलं नाही. ते आपला सगळा खर्च आहे यात. आता मुलं या ठिकाणी किती सराव करतात? आता इथे मुलं 50 मुलं चांगले आहेत. आता भविष्याचं काय टार्गेट असणार आहे तालमीचं? महाराष्ट्र केसरी म्हणा किंवा इंटरनॅशनल प्लेअर हे तयार करायचं डोक्यात आहे की चांगले प्लेअर घडायचे की बाबा देशी खुराक देऊन. असं काय नाही. इथं मिळतंय का हे सगळं? इथं पोरा हे सगळं मिळतंय. कुठलं मार्केट आहे इथं जवळ? मार्केट इथं आता बिद्री म्हणून आहे, इकडे सरवडे म्हणून आहे. म्हणजे 2 दिवसाला पाहिजे. एक 2-4 किलोमीटर आहे सगळ्या गोष्टी. आणि शाळा इथनं 3 किलोमीटर आहे लांब. त्यासाठी गाडी ठेवलेली आहे आपली गाडी. आता मैदानाला पण गाडी पलवान मैदानात दिलेली आहे. ती शाळेची गाडी वेगळी आहे. वेगळी आहे का? हा, शाळेची गाडी वेगळी आहे. शाळेची रोज रेग्युलर 2 टाइम आणणे 2 टाइम सोडणे त्यांचं ते चालूच असते. आता हे व्हिडिओ बघून कदाचित काही पालकांना वाटत असेल की तुमच्या तालमीमध्ये ऍडमिशन घ्यावं यावं, तर त्यासाठी काय असणार आहे? प्रोसेस काय असणार आहे? पलवानाला फी किती असणार आहे? गटातले त्यांना राहण्याची काय सोय असणार आहे? मेसचा असणार आहे का ते स्वतः हाताने करून खातील? मेस आहेत. आता मेस आहे आणि मुलीत आता इथं आल्यानंतर तिने बघावं आणि मग ठरवावं. असं नाही की डायरेक्ट मी सांगणार किंवा हे. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जे गोष्टी आहेत का नाही सध्या त्या बघायच्या आणि मग तिने ठरवायचं की आपला मुलगा ठेवायचा का नाही, प्रॅक्टिस आहे का नाही. काय आहे आपण बोलणं आणि समजा त्या गोष्टी नाही घडल्या तर ते आपल्यापेक्षा हे व्हायला नको. त्याच्यापेक्षा तुम्ही आलं पाहिजे. तुम्ही रिअलिटी आहे का नाही, नकलो बी काय गोष्टी नको. बरोबर. तुम्ही आपल्या रिअलिटी बघितलं पाहिजे आणि तुम्ही एक्सेप्ट केल्या पाहिजे. बाबा हे करायचं लागते त्या गोष्टी. आता हे जे सर्व पैलवान आहेत ते भागातलेच आहेत का बाहेर गावचे आहेत? सगळी बाहेरले आहेत. इथं म्हणजे भागातले बी आहेत, थोडी बाहेरले आहेत. कराडचे आहेत, सोलापूरचे आहेत, पंढरपूरचे आहेत, असे आहेत. सगळ्या साईडले आहेत, एका ठिकाणी नाही. तर मंडळी, टिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर, जे की आदमापूर पासून जवळच आहे. किती किलोमीटर असेल? आदमापूर 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आहे, जवळच आहे. जर यायचं असेल या तालमीमध्ये तर नक्की तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता. कारण काय बरेच जण मला विचारतात, व्हिडिओ टाकला की त्यांचे असतात की बाबा तालीम कशी आहे, आमच्या पोरग्याला तिथं टाकायचं. तर नक्कीच ते येतील आणि बघतील. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सांगण्यापेक्षा ते येऊन इथं बघितलेलं 2 दिवस बघणं किंवा राहणं किंवा काय हाय काय नाही त्या गोष्टी तिने रिअलिटी बघितली पाहिजे. बाबा आपल्याकडे ते खुराक मिळतोय का नाही. मी आता सांगितलं तर म्हणजे सगळ्या गोष्टी मी जे पैलवानकीत खुराक खायचो ते स्वतः मी आता सध्या देतोय सगळ्या मुलांना. त्यामुळे काय वेगळं काय असं नाही. आणि नॅचरली दूध तूप हे पैलवानकीतलं जे रिअलिटी पैलवानला लागते तेच आहे. म्हणजे सप्लिमेंट वर अजिबात माझं हे नाही. आता यांचं शेड्यूल कसं असतंय काय? सकाळी 5 ला उठतात, 5 ते 6 साडेसहा पर्यंत प्रॅक्टिस झाले की नाश्ता झाले की 1-2 तास अभ्यास असतोय. अभ्यास पण घ्यायला येते काय? हो, घ्यायला येते. शिक्षक ठेवले. अरे म्हणजे शिक्षण आपण मागं नाही. सांगायचं झालं तर तुम्ही स्वतः ग्रॅज्युएट आहात, त्यामुळे काय शिक्षणाचं महत्व आहे. त्यामुळे सकाळी 8 ला येते, 8 ते 9 पर्यंत 1 तास घेते प्रॅक्टिस शिक्षक.
त्यानंतर 9 9:30ला ती जेवायला जातात. 10 10:30ला तर ती जेवून शाळेत गाडी येते. गाडी आली की गाडी घेऊन जाते आणि संध्याकाळी 5:30ला बरोबर इथं आणून सोडतो. 5:30ला आले की प्रॅक्टिस नंतर संध्याकाळी 7 7:30ला परत तासाला बसतात. नाही ती 7:30 ते 8:30 पर्यंत 1 तास घेतात. 1 तास झाल्यानंतर परत म्हणजे जेवायला जातात. जेवून झाले की मग आपलं दूध बीत पिऊन आपलं हे असेल. पहलवान आता तुमची पहलवानकी संपल्यानंतर लगेच तालीम टाकली का काय 1-2 वर्ष 3 वर्ष गॅप होता? 1-2 वर्ष गॅप पडला, 2-3 वर्ष. तो मधला कालावधी 2 वर्ष कसं वाटलं तुम्हाला? तालीम सोडली, कुस्ती क्षेत्राशी संबंध तुटलेला, मैदान नाही काय नाही, त्रास होतो. हे महत्वाचं आहे. कारण काय जास्त मानसिक त्रास होते की ज्यावेळी पैलवानकी सोडल्या एक तर धंदा तरी कुठला तरी असावा, नाहीतर एखादी तालीम असावी किंवा एखादा आपला धंदा म्हणजे थोडक्यात नोकरी सुद्धा असावी. असं काय नाही की पैलवानकी म्हणजे तालीमच असं पाहिजे, खरं असावं. त्याच्यातनं व्हायबल होतोय माणूस. म्हणजे पैलवानकी सोडल्या माणूस व्हायबल झाल्यानंतर त्याला म्हणजे हेच होत नाही. आमचे वडील म्हणायचे काहीतरी आपण करू, आणि वडिलांच्या निर्णयानंतर हे झालेलं की आमच्या डोक्यात होतं पोल्ट्री टाकायची, कोंबड्या. मग ते वडील म्हणले अरे कशाला ते कोंबड्या पाळायच्या का आपण, यापेक्षा तालीम टाकूया आपण, तालीम चांगली घेऊ. पण खूप चांगलं भारी वाटत असेल रोज वातावरण. आमचे वडील मला वाटतं 2-3 वर्ष आता आमचे वडील वारून 1-3 महिने झाले तर रेग्युलर म्हणजे जेव्हापासून तालीम टाकल्यात दिवसातनं 5 फेऱ्या होत असतील. या जे बसाय तासभर कोण झोपलंय कोण नाही, कोण दूध पिते का नाही, हे सगळ्या गोष्टी बघायच्या वडिलांच्या. नक्कीच बराचसा वेळ झालाय. शेवटचा प्रश्न असणार आहे वस्तादांना. वस्ताद, आता पहलवान म्हणण्यापेक्षा तुम्हाला वस्तादच म्हणलं जाते, वस्तादच आहात. शेवटचा संदेश पहलवानांसाठी काय असणार आहे, मार्गदर्शन काय असणार? पहिलवानकी चांगली करावी, आपल्या आई वडिलांना चांगलं सन्मान द्यावा, आणि चांगली पहिलवान करून चांगली खुराक खाऊन नाव मिळवावं सगळ्याच पहिलवान. ती काय असं मी म्हणत आहे माझ्या तालमीतल्या सगळ्या तालमीतल्या. नक्कीच मंडळी, आज उपमहाराष्ट्र केसरी पहलवान नंदू अबदार यांची मुलाखत घेतली. गेले 2 वर्ष झालं हे मुलाखत घ्यायचं म्हणत होतो. जवळ असल्यामुळे काही शक्य झालं नाही. म्हटलं घेऊ कधीतरी, काय जवळच आहे, त्यामुळे ही मुलाखत राहिलेली. परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सविस्तर अशी माहिती तुम्हाला मिळालेली आहे, आणि खरोखर मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढ्या मोठ्या पहलवानाची मुलाखत घेण्याचा योग आपल्याला आलाय. ते भाग्य मिळालेलं आहे. या व्हिडिओला येथेच विराम देतो. भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.